नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शिल्पा होम ट्युशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या कुमार भारतीमधील धडा क्रमांक 1 जय जय हे भारत देशा या सुंदर देशभक्तीपर कवितेचा अभ्यास करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण कवी परिचय, कवितेचा मुख्य विषय, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ आणि बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम कवींचा परिचय जाणून घेऊ, त्यानंतर कवितेचा विषय समजून घेऊ, प्रत्येक कडव्याचा सोप्या भाषेत अर्थ पाहू, शेवटी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि परीक्षा टिप्स पाहू। चला तर सुरुवात करूया। या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। ते मराठीतील अत्यंत लोकप्रिय कवी, गीतकार आणि लेखक होते। त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, मानवता, संस्कृती आणि सकारात्मक विचारांचे सुंदर चित्रण दिसते। त्यांची भाषा अतिशय सोपी, अधोगती आणि विद्यार्थ्यांना सहज समजणारी आहे। या कवितेत कवी भारत मातेचा गौरव करतात। भारताची प्राचीन संस्कृती, ज्ञान परंपरा, शौर्य, परिश्रम आणि एकता यांचे सुंदर वर्णन केले आहे। या कवितेचा मुख्य संदेश म्हणजे देशावर प्रेम करणे, स्वाभिमानाने जगणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे। पहिल्या कडव्यात कवी भारताला जगाची आशा म्हणतात। भारत हा उपनिषदांचे ज्ञान, संतांची परंपरा आणि महान संस्कृती यांचा वारसा लाभलेला देश आहे। भारताने जगाला अनेक महान विचार दिले आहेत, म्हणून प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे। या कडव्यात कवी सांगतात की अन्यायासमोर कधीही झुकू नये। आपण नेहमी सत्य, धैर्य आणि स्वाभिमानाची साथ द्यावी। त्याग आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रत्येक अडचणीवर मात करता येते। हा संदेश आजच्या विद्यार्थ्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे। तिसऱ्या कडव्यात कवी शेतकरी आणि कष्टकरी यांचा गौरव करतात। त्यांच्या मेहनतीमुळे देश समृद्ध होतो। चौथ्या कडव्यात लोकशाही, समानता, एकता आणि देशाच्या विकासाचा संदेश दिला आहे। भारताची प्रगती ही प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीवर अवलंबून आहे। या कवितेचा मुख्य संदेश स्पष्ट आहे। आपण देशावर प्रेम केलं पाहिजे, स्वाभिमानाने जगले पाहिजे, कष्ट, प्रामाणिकपणा आणि एकतेच्या बळावर देशाचा विकास घडवला पाहिजे। प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर भारत अधिक प्रगत आणि सक्षम बनेल। विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिल्पा होम ट्युशनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारे इयत्ता 10वीच्या सर्व धड्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण आणि बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहणार आहोत। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। मी शिल्पा होम ट्युशनमधून तुमचा निरोप घेते। अभ्यास करत रहा, यशस्वी व्हा। जय हिंद।